ZMQ NGO, पुढारी मीडिया आणि KDMC महापालिकेमार्फत सुरू असलेल्या लसीकरण जनजागृती अभियानाला कल्याणमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळतोय। पाहुयात याबाबतचा एक रिपोर्ट। बालकांच्या आरोग्यासाठी वेळेवर लसीकरण होणं हा सुदृढ समाजाचा कणा आहे। याच उद्देशाने लस कल्याणाची हा समुदाय आधारित उपक्रम राबवण्यात येतोय। 28 जानेवारीला आनंदवाडीतील बुद्ध विहारात ZMQ NGO आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानं लसीकरण जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्यावेळी लसीकरणाबद्दल असलेले गैरसमज, भीती आणि अफवा तज्ज्ञांच्या उपस्थितीत दूर करण्यात आल्या। या कार्यक्रमात 55 महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। फील्ड कोऑर्डिनेटर शोभा यांनी लस कल्याणाची उपक्रमाची उद्दिष्ट मांडली, तर प्रकल्प समन्वयक रहीम खान यांनी KDMC आरोग्य यंत्रणेच्या मदतीने हा उपक्रम प्रभावीपणे पुढे जात असल्याचं सांगितलं। यावेळी की ओपिनियन लीडर्स म्हणजे संगीता, लक्ष्मी, रुपाली आणि रेखा यांचा विशेष सहभाग होता। यावेळी मिथ वर्सेस रियालिटी या माध्यमातून पालकांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं। लसीकरणानंतर ताप येणं किंवा इतर शंकांवरती KDMCच्या आरोग्य पथकानं मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी 5 साल 7 बार छूटे ना टीका एक भी बार हा नारा देत संपूर्ण लसीकरणाचा संदेश दिला। या उपक्रमामुळे कल्याणमधील बालकांच्या लसीकरण कव्हरेजमध्ये मोठी वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। ZMQ ही एक NGO आहे जी एरियामध्ये जाऊन जनजागृती करते। लसीकरण कसं झालं पाहिजे, कुठे झालं पाहिजे, कधी कधी झालं पाहिजे ह्याच्याबद्दल ते प्रत्येक एरियामध्ये कल्याण, डोंबिवलीच्या ईस्ट, वेस्ट, पूर्व, पश्चिम सगळ्या एरियामध्ये जाऊन ते माहिती सांगत आहेत की कोणती लस कधी घेतली पाहिजे। तिथे महिलांना शिक्षित करतायत गरोदरपणामध्ये कोणत्या लसी घेतल्या पाहिजे।